नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत पाईप क्लीनरपासून अशा प्रकारचे जास्वंदीचे फूल बनवणे. खूप ट्रेंडिंगमध्ये असं हे पाईप क्लीनरचे जास्वंदीचे फूल आहे आणि खूप जण हे बनवत आहे. तर आज आपण तेच बघणार आहोत की कसं बनवायचं ते. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक हाईपसुद्धा द्या. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला लाल कलरचे पाईप क्लीनर. आपण हे लाल कलरच्या पाईप क्लीनरपासून ते बनवणार आहोत आणि कट करण्यासाठी कटर. आपण ते कटरच्या साहाय्याने ते आपण पाईप क्लीनर कट करणार आहोत. तर चला, तर आपला जास्त वेळ न घालवता आपण आपलं फूल बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला या फुलाच्या एका पाकळीसाठी 4 पाईप क्लीनर लागणार आहे आणि एक तुकडासुद्धा अर्धा. तर बघा, अशा प्रकारच्या पाईप क्लीनरला आपण मधोमध असं दुमडून घेणार आहे, म्हणजे त्याचे दोन हे करणार आहे, असा मध्य काढून घ्यायचा आणि तो कटरच्या साहाय्याने असा कट करायचा. अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचा. हे बघा, अशा प्रकारे मी हे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याला असं फोल्ड करत आहे. तर आपल्याला एका पाकळीसाठी 7 असे छोटे तुकडे लागणार आहे. एका पाईप क्लीनरचे 7 तुकडे. हे बघा, हे 7 तुकडे मी असे दुमडून घेतले आहे. त्याच्यानंतर एक पूर्ण अखंड असा पाईप क्लीनर घ्यायचा आहे. त्याचासुद्धा आपल्याला असा एक मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्या पाईप क्लीनरमध्ये आपल्याला एक हे असं टाकायचं आहे. असं टाकून हे आतल्या साईडने त्याला असं दुमडायचं आहे आणि दोन्ही साईडचं असं त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडं असं खाली हे करून नंतर आपल्याला अजून दुसरा पाईप क्लीनर टाकायचा आहे. त्यालासुद्धा तसंच आतल्या साईडने असं गोल फिरून त्याला असं पीळ द्यायची आहे. बघा, तुम्ही बघू शकता. खूप सोपी अशी पद्धत आहे ही जास्वंदीचं फूल बनवण्याची. हे फूल बनवून तुम्ही बाप्पासाठी त्याची माळासुद्धा बनवू शकता. खूप ट्रेंडिंगमध्ये असा चालणारा हा पॅटर्न आहे. बघा, एका साईडने मी ही पाईप क्लीनर लावून घेतलेले आहेत 4 आणि नंतर असा पलटवायचं आणि दुसऱ्या साईडने पण त्याच प्रकारे पाईप हे लावायचे. हे बघा, आतल्या साईडने असं दुमडायचं, असं त्याला पीळ द्यायची, मग ते असं घट्ट बसते. तुम्ही बघू शकता. बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे कसं बनवायचं ते. म्हणून मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करत जा. हे बघा, आणि 1 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला ते जे मोठी पाईप क्लीनर त्याने ते असं घट्ट असं बांधून घ्यायचं आहे. घट्ट बांधल्यामुळे काय होईल की आपले जे पाईप क्लीनर आपण जे लावलेले आहे पाकळी बनवण्यासाठी ते कसे सुटणार नाही. आणि नंतर आपलं हे डाव्या हातात पकडून असं उजव्या हाताच्या अंगठ्या आणि ह्या बोटाच्या साहाय्याने त्याला असा शेप्स द्यायचा. तुम्ही बघू शकता. आपली एक पाकळी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण याच्या 5 पाकळ्या बनवून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण 5ही पाकळ्या बनवून घेतल्या. पूर्ण पाकळ्या बनवताना दाखवला असता तर खूप व्हिडिओ मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी पाकळ्या बनवून घेतल्या. आणि बघा, आपल्याला ग्लू गनच्या साहाय्याने ते असे चिपकवायचं आहे. थोडा ग्लू टाकायचा आणि दुसरी पाकळी त्याला अशी टच करायची. अशा चांगल्या पाकळ्या चिपकून घ्यायच्या. थोडा थोडाच ग्लू वापरायचा, म्हणजे आपली फिनिशिंग ही छान दिसेल आणि ग्लू हा बाहेरसुद्धा येणार नाही. अशा प्रकारे आपण आपल्या ह्या 5ही पाकळ्या ज्या आहेत त्या एकमेकांना अशा चिपकून घेणार आहे. याच्या जागी तुम्ही B7 ग्लूचा सुद्धा वापर करू शकता. त्याचासुद्धा खूप मैत्रिणी यूज करत आहे. हे बघा, आपण हे फूल चिपकून घेतलं. आता आपण बनवणार त्यामध्ये परा. त्याच्यासाठी मी लाल पाईप क्लीनरचा तुकडा घेतलेला आहे आणि हे छोटे हे घेतलेलं आहे, पोलन घेतलेलं आहे. ते पोलन असे चांगले एकत्र हे करायचे आणि पाईप क्लीनरच्या आधी पाईप क्लीनरला थोडंसं असं दिव्याच्या किंवा याच्या साहाय्याने असं थोडंसं जाळून घ्यायचं, म्हणजे त्याचा शेप कसा आहे तो छान दिसते. त्यामुळे हे बघा,
आणि त्याला चांगलं पिवळ्या कलरचा पाईप क्लीनर घेऊन त्याला असं चांगलं घट्ट असं बांधून घ्यायचं. बघा. बघा, अशा प्रकारे आपलं हे मधातला पराग तयार आहे. आणखी मला थोडंसं जाळून घेते. तुम्ही याच्यासाठी दिव्याचा वापर करू शकता. आणि याच्या मधामध्ये एक थोडा ग्लूचा हे टाकायचा. आणि हे याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं. ते थोड्या वेळानंतर चिपकून जाते. ते चिपकेपर्यंत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी मागची बाजू तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे बारीक ताराला घेऊन अशा प्रकारे गुंडणार आहे. एक पाईप क्लीनर घेऊन अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा. आपण मागची बाजूला 2-3 प्रकारे कवर करू शकते. पानचा आकार करून सुद्धा करू शकतो किंवा अशा प्रकारे बनवून सुद्धा आपण हे असं करू शकतो. त्याची मागची बाजू कवर. हे आपलं सुकलेलं आहे, तोपर्यंत आपण हे याची मागची बाजू कवर करून घेऊ. असा ग्लू टाकायचा आणि त्याच्या मागच्या बाजूलाही असं मी पानाचा आकारने सुद्धा मागची बाजू कवर करायचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. अशा प्रकारे आणखी एक पाईप क्लीनर घेऊन आपण हे पूर्ण ही बाजू त्याची कवर करणार आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपण मागची बाजूसुद्धा अशा प्रकारे कवर केलेली आहे. बघू शकता. अशाच प्रकारे आपण पानाचा आकार करून सुद्धा मागची बाजू ही आपण हे कवर करू शकतो. ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. बघा, आपलं किती सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशी छान छान फुलं बनवा आणि त्याच्या अशा माळासुद्धा तयार करा. 5, 7, 11 मी 3 फुलांची केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही 5, 7, 11 अशासुद्धा करू शकता. नंतर आपण याची माळ कशी बनवायची तो सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक हाईप आणि लाईकसुद्धा द्या मैत्रिणींनो. चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.